नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंथली क्लिनिंग. तर मंथली क्लिनिंगमध्ये मी माझ्या ड्रेसिंग टेबलची क्लिनिंग कशी करते ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग लवकरच व्हिडिओ स्टार्ट करू. मंडळी, हा बघा, हा माझा असा ड्रेसिंग टेबल लावलेला आहे. आता मी ह्याची क्लिनिंग करणार आहे. सुरुवातीला वरच्या सर्व वस्तू आहेत त्या काढून घेईल. हे बघा, मी आता सर्व एक एक वस्तू काढून ठेवते. पूर्ण ड्रेसिंग टेबलमधल्या वस्तू आपण अशाच काढून घेऊ आणि मग पूर्ण ड्रेसिंग टेबल आपल्याला व्यवस्थित असा क्लीन करता येईल. आणि इथे कोलिनचा वापर करणार आहे मी, लिक्विडचा क्लीन करायला, आणि नेहमी मी त्याचाच वापर करत असते. कारण झुरळं वगैरे असतात ती मंडळी कोलिनचा स्मेल असतो त्याच्यामुळं लागत नाही त्याच्यामुळे. आणि आता मी वरची अशी धूळ साचलेली असते थोडीफार ती काढून घेते नॅपकिनने, बघू शकता. मंडळी, हे बघा, मी सर्व ड्रेसिंग टेबलमधल्या वस्तू अशा खाली लादीवर काढून ठेवल्या आहेत आणि त्या आता व्यवस्थित पुसून अशा ड्रेसिंग टेबलमध्ये लावून घेणार आहे. पहिले इथे मी जो आरसा आहे ड्रेसिंग टेबलचा तो क्लीन करत आहे. तो आरसात थोडेसे कोलिनचे ड्रॉप टाकले तरी पण चांगला क्लीन असं होतो. हे बघा, आणि मंडळी, आता आपण ज्या महिला डेलीसाठी जे प्रोडक्ट्स वापरत असतो, जसे आपल्या बांगड्या, क्लिप्स वगैरे, ते मी ह्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहेत. ते पण आता व्यवस्थित क्लीन करून घेईल. आणि जे आपले मेकअपचे प्रोडक्ट्स असतात ते सर्व मी कबर्डमध्ये ठेवून दिलेत. ते ह्या ड्रॉवरमध्ये ठेवत नाही, कारण बबडी जो आहे तो ड्रॉवर वगैरे खोलत असतो आणि तो लिपस्टिकची वगैरे वाट लावेल ह्यासाठी मी ते कबर्डमध्ये ठेवलेत. आणि इथे फक्त डेलीसाठी यूजसाठी ज्या आपल्याला वस्तू लागतात, बांगड्या, पिन्स वगैरे, ते ह्या ड्रॉवरमध्ये ठेवलेत. ते पण आता व्यवस्थित काढलेत बघा त्याचे डब्यात. आणि इथे ब्लीचसाठीचं तुम्हाला सामान दिसत असेल, ब्लीच फेशियलचं, ते पण आहे या डब्यात. तसेच जे आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे मी यूज करते ते आहेत. तसेच ज्वेलरी आहे, इमिटेशन मंगळसूत्र वगैरे सर्व याच्यात आहे. मिरर आहे डेलीसाठीचा. खास महिला वर्गाचा ड्रेसिंग टेबल हा काय बोलाल छान असा पॉईंट असतो. त्यामुळे तो ड्रेसिंग टेबल जेवढा क्लीन असेल तेवढंच महिलांना प्रसन्न आणि दिवस पण खूप छान जातो. कारण उठल्या उठल्या आपली सुरुवात ड्रेसिंग टेबलपासूनच होत असते, आरशात केस वगैरे विंचरणं त्यापासून. हे बघा, आता व्यवस्थित अशा पुसून वस्तू मी सर्व ड्रॉवरमध्ये लावून ठेवल्यात. हे बघा, आता कसं छान ड्रॉवर दिसते. आता इथे थोड्याशा नेलपेंट वगैरे होत्या त्या माझ्या राहिलेल्या, त्यानंतर मी याच्यात ठेवल्या. आणि ह्या पाऊचमध्ये बांगड्यांचा पाऊच भरून ठेवला आहे. हे बघा, आता ड्रॉवर व्यवस्थित असं लावून घेते मी.
आणि मंडळी, ड्रेसिंग टेबलचा जो शेवटचा एकदम ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये आम्ही बनवली आहे छोटीशी बुकची लायब्ररी. त्याच्यामध्ये बबडीच्या पप्पांचे बुक्स आहेत, तसेच माझेसुद्धा बुक्स आहेत आणि तसंच वॅक्सचं हीटर वगैरे माझं जे आहे ते त्याच्यात शेवटी मी ठेवलेलं दिसेल तुम्हाला याच्यात. आणि हे बघा, हा आतला ड्रॉवरचा खण, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. नॉर्मल फक्त एक राईचं तेलची बॉटल आहे आणि बाबडीचा पहिल्याचा जो पावडरचा पफ होता तो त्याच्यात ठेवला आहे. 2च वस्तू ठेवल्यात, कारण बबडी जेव्हा जेव्हा ड्रेसिंग टेबल उघडतो तेव्हा तो काही ना काही खेळायला घेतो, म्हणून मोजकंच सामान व्यवस्थित असं लावलं आहे. हे बघा.